देशात रेल्वेची चाकं थांबणार, बच्चू कडू पुन्हा आक्रमक. नेमकं कारण काय? मंडळी, शेतकऱ्यांसाठी लढणारा आक्रमक चेहरा म्हणजे प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू. हे सर्वांना माहिती आहे. त्यांचा हा लढा आहे एकाच मागणीसाठी, शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी. पण हा लढा आता अशा वळणावर आला आहे जिथं त्यांनी थेट देशाची जीवनवाहिनी असलेल्या रेल्वेची चाकं थांबवण्याचा इशारा दिला आहे. प्रश्न हा आहे की सरकार हा इशारा गांभीर्याने घेणार की शेतकरी आणि सरकारमध्ये आता थेट संघर्ष अटळ आहे? हेच या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेऊया. या संपूर्ण प्रकरणाची सुरुवात झाली नागपूरमध्ये. विदर्भाच्या राजधानीत बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी एक भव्य आणि धारदार आंदोलन उभं केलं होतं. या आंदोलनाची तीव्रता इतकी मोठी होती की राज्यभरातून हजारो शेतकरी आपल्या व्यथा घेऊन नागपुरात जमा झाले. आंदोलनाच्या ठिकाणी शेतकऱ्यांची मोठी गर्दी आणि तळमळीची उपस्थिती हीच या लढ्याची खरी ताकद होती. या आंदोलनामुळेच सरकारला त्यांची दखल घ्यावी लागली आणि चर्चेसाठी मुंबईतून थेट निमंत्रण पाठवण्यात आलं. नागपूरच्या आंदोलनाची धग मुंबईपर्यंत पोहोचल्यानंतर बच्चू कडू चर्चेसाठी मुंबईत गेले. मंत्रालयात अत्यंत महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह मंत्रिमंडळाचे महत्त्वाचे सदस्य उपस्थित होते. ही बैठक केवळ औपचारिकता नव्हती, तर लाखो शेतकऱ्यांच्या आयुष्याचा फैसला करणारी होती. बच्चू कडू यांनी या बैठकीत आपल्या मागणीवर एकदम ठाम भूमिका घेतली. शेतकऱ्यांची कर्जमाफी झालीच पाहिजे. या मागणीपुढे सरकारला झुकावे लागले. प्रदीर्घ चर्चेनंतर आणि बच्चू कडू यांच्या आक्रमक भूमिकेमुळे अखेर सरकारने एक महत्त्वाचा शब्द दिला. सरकारने 30 जूनपर्यंत शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाईल असे आश्वासन दिले आणि त्यासाठी काही अवधी मागितला. या आश्वासनानंतर बच्चू कडू यांनी तात्पुरते आंदोलन मागे घेतले. पण त्यांचा विश्वास हा केवळ शब्दांवर नव्हता, तर कृतींवर होता. या बैठकीचा दुसरा महत्त्वाचा परिणाम म्हणजे सरकारने तातडीने शेतकऱ्यांची कर्जवसुली बंद करण्याचा निर्णय घेतला. एक प्रकारे सरकारने शेतकऱ्यांच्या बाजूने झुकल्याचे हे पहिले पाऊल होते. तर एकीकडे कर्जमाफीचा शब्द आणि दुसरीकडे वसुली थांबवण्याचा हा निर्णय हे वरवर दिलासादायक दिसत असले तरी बच्चू कडू यांना यात घोळ दिसला. त्यांनी स्पष्टपणे प्रतिक्रिया दिली की सरकारने सगळा घोळ केला आहे. त्यांचा संताप यावर होता की केवळ वसुली बंद करून काय उपयोग, आधी कर्जमाफी करा. शेतकऱ्याला दिलासा हवा आहे तो कर्जमुक्तीचा, केवळ वसुली थांबवण्याचा नाही. सरकार वेळ काढूपणा करत आहे अशी शंका त्यांच्या मनात निर्माण झाली आणि म्हणूनच त्यांनी पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेण्याचे ठरवले. सरकारी आश्वासनाची डेडलाईन आहे 30 जून आणि बच्चू कडू यांनी आता थेट 1 जुलैची तारीख निश्चित केली आहे. हा केवळ इशारा नाही, तर शेतकऱ्यांच्या संयमाचा अंतिम टप्पा आहे. त्यांनी अत्यंत स्पष्ट शब्दात बजावले आहे की 30 जूनपर्यंत कर्जमाफी झाली नाही तर 1 जुलैला देशातील रेल्वेचे सगळे चाकं थांबतील. देश ठप्प करू या इशाऱ्याचा अर्थ केवळ रेल्वे थांबवणे इतकाच नाही, तर तो केंद्र आणि राज्य सरकारवर एक मोठा दबाव आणण्याचा प्रयत्न. रेल्वे वाहतूक थांबल्यास केवळ प्रवासीच नाही, तर मालवाहतूक आणि देशाची अर्थव्यवस्था देखील मोठ्या प्रमाणात विस्कळीत होते. बच्चू कडू यांनी हे आव्हान देताना मुख्यमंत्री रेल्वे कशी सुरू करतात ते बघू असे थेट आव्हान दिले होते. यातून त्यांचा निर्धार आणि तयारी स्पष्टपणे दिसून येते. केवळ पोकळ घोषणा न करता बच्चू कडू यांनी यासाठी सविस्तर नियोजन केले आहे. त्यांनी स्वतः काल रात्री नागपूरच्या आसपासच्या रेल्वे रुळांची पाहणी केल्याचे सांगितले. रेल्वे कुठून कशी थांबवायची याचं सगळं नियोजन करून ठेवलंय, फक्त वाट पहा. या वाक्यातून त्यांच्या कृतीची गंभीरता कळते. रेल्वेची रूळ रोखण्यासाठी त्यांची शेतकऱ्यांच्या संघटित शक्तीचा वापर करून पूर्ण प्लॅन तयार ठेवला आहे. रुळावर माणूस दिसणार नाही, पण रेल्वे पूर्णपणे थांबेल असं ते म्हणाले. बच्चू कडू यांचा हा आक्रमक पवित्रा केवळ त्यांची वैयक्तिक भूमिका नाही, तर महाराष्ट्रातील लाखो कर्जग्रस्त शेतकऱ्यांच्या मनातील खदखत आहे. अनेक वर्षांपासून शेतकरी नैसर्गिक संकटे, बाजारातील अस्थिरता आणि सरकारी धोरणांमध्ये त्रस्त आहेत. कर्जमाफी ही त्यांच्यासाठी केवळ आर्थिक मदत नसून आत्महत्यांपासून वाचण्याचा आणि नव्याने जगण्याचा आधार आहे. म्हणूनच सरकारला दिलेला हा अंतिम इशारा शेतकऱ्यांच्या अन्यायाविरुद्धच्या संघर्षाचे प्रतीक बनला आहे. बच्चू कडू यांच्या या इशाऱ्यावर आता सरकारचा अधिकृत प्रतिसाद काय येतो याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे. एकीकडे सरकारने कर्जमाफीचा शब्द दिला आहे, तर दुसरीकडे रेल्वे रोखण्याचा हा गंभीर इशारा आहे. जर सरकारने वेळेत कर्जमाफी केली नाही तर मोठा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. सरकारने हा विषय गांभीर्याने घेऊन तात्काळ ठोस कृती करण्याची आवश्यकता आहे.
या गंभीर इशाऱ्यासोबतच बच्चू कडू यांनी सत्ताधारी पक्षातील काही नेत्यांनी केलेल्या अजब मागणीवरही जोरदार टीका केली आहे. बिबट्याच्या वाढत्या हल्ल्यांवर उपाय म्हणून कोणी बिबट्या पाळायला द्या किंवा बिबट्यासाठी बकऱ्या सोडा अशा मागण्या केल्या होत्या. यावर संताप व्यक्त करताना ते म्हणाले, बिबट्या पाळायला द्या अशी मागणी करणे म्हणजे एक प्रकारे टिंगल उडवणे आहे. इकडे लोक मरत आहेत, त्याचं काही नाही. बच्चू कडू यांनी या विसंगतीवर थेट घणाघात केला. एका बाजूला शेतकरी मरत आहेत, त्यांच्या आत्महत्या थांबत नाहीत आणि दुसऱ्या बाजूला बिबट्या पाळा अशा हास्यास्पद मागण्या केल्या जात आहेत. त्यांनी अत्यंत कठोर शब्दात म्हटले की त्यापेक्षा डुक्कर पाळावं म्हणावं त्यांना. त्यांचा हा टोला जनतेच्या मूलभूत प्रश्नांवर लक्ष केंद्रित न करता फालतू विषयांवर लक्ष वळवणाऱ्या राजकीय प्रवृत्तीवर होता. बच्चू कडू यांची ही आक्रमक शैली महाराष्ट्राच्या राजकारणात विशेष ओळख बनली आहे. ते बोलतात ते थेट, स्पष्ट आणि शेतकऱ्यांच्या भाषेत. त्यांच्या आंदोलनामध्ये केवळ घोषणाबाजी नसते, तर लढाऊ वृत्ती आणि थेट कृतीची धमकी असते, ज्यामुळे सरकारला त्यांची दखल घ्यावीच लागते. 30 जून ही तारीख आता केवळ कॅलेंडरवरील तारीख राहिलेली नाही, तर शेतकरी आणि सरकार यांच्यातील संघर्षाची लक्ष्मण रेषा बनली आहे. जर सरकार आपल्या आश्वासनानुसार कर्जमाफी करण्यात अपयशी ठरले, तर 1 जुलैपासून देशाच्या अनेक भागांमध्ये रेल्वेची चाके थांबण्याची शक्यता आहे. हा संघर्ष केवळ राजकीय नाही, तर भावनिक आणि सामाजिक आहे. शेतकऱ्यांसाठी ही अस्तित्वाची लढाई आहे, ज्यासाठी त्यांनी देश ठप्प करण्याचा टोकाचा निर्णय घेण्याची तयारी दर्शवली आहे. आता महाराष्ट्रातील जनतेचे डोळे 30 जूनकडे लागले आहेत. सरकारने दिलेला शब्द पाळायचा की शेतकऱ्यांच्या या एल्गारला तोंड द्यायचे, हा निर्णय सरकारला घ्यावा लागणार आहे. बच्चू कडू आणि प्रहार संघटनेचा हा अंतिम इशारा सरकारसाठी एक मोठी धोक्याची घंटा आहे. मंडळी, तुम्हाला याबद्दल काय वाटते? आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपले लावरे व्हिडिओ हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.